सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कुसुम ही प्रतिमाला घरी आणते. पाणी देत कुसुम म्हणते की मागच्या वेळेस मी माझ्या बहिणीच्या टेन्शनमध्ये होते तेव्हा ताई मला त्यामुळे तुम्हाला नावही विचारता आलं नाही आणि तुम्ही हॉस्पिटलमधून कधी निघून गेला तेही मला कळलं नाही. त्यानंतर बोट करतच प्रतिमा म्हणते की मग बहीण कशी आहे. तर हसतच कुसुम म्हणते की देवी आईच्या कृपेने ठणठणीत बरी आहे ती. तेव्हा लगेचच प्रतिमा ही देवीला हात जोडते. तर कुसुम म्हणते की मी तुम्हाला ताई ताईच करते पण तुमचं नाव तुम्ही मला कसं सांगू शकाल. तर लगेचच खुणावत प्रतिमा ही कुसुमला पेन आणावयास सांगते. पेन नसल्यामुळे कुसुम ही प्रतिमाला पेपर देते. तेव्हा त्या पेपरमधील शब्दाने प्रतिमा तिचं नाव कविता सांगते. कुसुम म्हणते की कविता नाव आहे का तुमचं. तर प्रतिमा मान हलवते. त्यानंतर कुसुम म्हणते की कविता ताई मी तुमच्या फराळाची टेस्ट करू का. जेव्हा मी लोणची पापड विकते ना तेव्हा मी गिरायकांना सांगेल आणि मग तुमच्या फराळांविषयी. लगेच कुसुम प्रतिमाने बनवलेली चकली खाते. कुसुम म्हणते की मागच्या वेळेस मी बहिणीला भेटायला जात होते तर तुम्ही भेटलात आणि आज बघा मी तुमच्या हातची चकली खाते. कुसुम म्हणते की मी लगेचच सायलीला फोन करते आणि तिच्या पिशवीतील मोबाईल बाहेर काढून कुसुम ही आता सायलीला फोन लावते. त्यानंतर कुसुम ही सायलीला फोनवर बोलण्यासाठी बाजूला येते आणि म्हणते की अगं सायली मी तुला यासाठी फोन केला होता की आत्ता मी चकली खात होती आणि त्या चकलीला सुद्धा तुझ्याच हाताची चव आहे. कुसुम म्हणते की ती चकली कोणी केली असेल तुला माहीत आहे का. तर सायली म्हणते सांग ना. कुसुम म्हणते की अगं मी हॉस्पिटलमध्ये चालले होते तेव्हा माझ्या ॲटोला धडकून ज्या बाईचा ॲक्सिडेंट झाला होता का त्या बाईने. सायली म्हणते की त्या बाई कुठे भेटल्या तुला. तर कुसुम म्हणते की अगं मार्केटमध्ये. कुसुम म्हणते की अगं त्या बाईंना कोणीच नाही आहे तेव्हा मी त्यांना म्हटले की आमच्या घरी चाला आणि इथेच राहा. शेवटी तुम्ही गेल्यानंतर मलासुद्धा बोलायला चालायला कोणीच नाही ना सायली. सायली म्हणते की कुसुमताई तू अगदी बरं केलंय आणि शेवटी दोघींनाही एकमेकींचा आधार होईल ना. असे बोलत असतानाच कुसुम ही चहा करून ते प्रतिमाला घेऊन येते आणि म्हणते की घ्या चहा. तर सायली म्हणते की त्या आत्ता तिथेच आहेत का. कुसुम म्हणते की हो माझ्यासमोर आहे ना. तेव्हा सायली म्हणते की कुसुमताई मग नवीन फोन घेतला ना तर त्याचा उपयोग करून व्हिडिओ कॉल कर ना मला. कुसुम म्हणते की करते बरं का मी व्हिडिओ कॉल. आणि कुसुम म्हणते की कविताताई माझ्या बहिणींना तुमच्यासोबत बोलायचं आहे आणि कुसुम ही व्हिडिओ कॉल करते. तर कुसुम म्हणते की माझ्या समोरच आहे त्या थांब मी कॅमेरा फिरवते आणि कुसुम कॅमेरा फिरवायला लागते. एवढ्यातच चहाचा कप अंगावर सांडून प्रतिमाचा हात भाजतो. तर मोबाईल खाली ठेवत कुसुम म्हणते की केवढं लागलंय आणि केवढं भाजलंय तुमच्या हाताला. तर कुसुम लगेचच प्रतिमाला घेऊन आतमध्ये जाते. तर लगेचच फोनवर इकडे सायली म्हणते की काय झालं कुसुमताई भाजलं का त्यांना. तेव्हा सायलीचा तो आवाज ऐकून प्रतिमा ही एकदम डचकून त्या मोबाईलकडे बघू लागते. तर कुसुम म्हणते की नाही नाही अगं सायली तू नंतर कॉल करणार. तर सायली म्हणते ठीक आहे. तर इकडे फोन ठेवतच सायली विचार करते की त्यांना जास्त भाजलं तर नसेल ना आणि त्या बऱ्या तर असतील ना. तर सायली विचार करते की पण त्यांच्यासाठी माझा जीव एवढा अस्वस्थ का होतोय. इकडे आता रविराज हे तन्वीने बनवलेल्या पदार्थाचा फराळाचा डबा उघडतो. तर त्यामध्ये बिस्किटचे पुडे असतात. ते बघून रविराज म्हणतो की यावर तर चकली करंजी हे लिहिलंय आणि आतमध्ये बिस्किट. तेव्हा तन्वी म्हणते की मला माहीत होतं की तुम्ही फराळ खाण्यासाठी डबे उघडताल म्हणून आणि हा राकेश याने सगळं फराळ फस्त केलं असतं. सुमन म्हणते की तन्वी अगदी बरोबर बोललीस. हा राकेश दरवेळी असंच करतो आणि मला दरवेळी दोनदा फराळ बनवावा लागतो आणि म्हणूनच तन्वी म्हणते की या डब्यामध्ये मी बिस्किटं ठेवली आणि खरा फराळ मी लपून ठेवला आणि तो तुम्हाला दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिसणार. तन्वी म्हणते की बाबा मला अजूनही 2-3 पदार्थ बनवायचेत ना. तेव्हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी सर्व पदार्थ सजून कशी तुम्हाला खायला देते बघा तुम्ही. रविराज म्हणतो की बघितलंस का नागराज माझी मुलगी किती हट्टी आहे ते. नागराज म्हणतो हो खरंच हट्टी सुद्धा आहे आणि हुशार सुद्धा. रविराज म्हणतो की तन्वी होऊ दे तुझ्या मनासारखं आणि आतमध्ये निघून जातो. सर्व गेल्यानंतर नागराज तन्वीला म्हणतो खरंच तू फराळ लपून ठेवला का. तर तन्वी म्हणते की आत्ताच तुम्ही मला हुशार अशी पदवी दिली तेव्हा हुशारी दाखवायला नको का. इकडे आता सुभेदाराच्या घरी दिवाळीची जय्यत तयारी झालेली असते. सायलीने सर्व आटपून रांगोळी घातलेली असते. तर प्रेमाने अर्जुनसुद्धा आता सायलीच्या अगदी जवळ आलेला असतो. त्यानंतर पूर्णाजी प्रताप सर्वजण हे हसत खेळत हॉलमध्ये येऊन बसतात आणि प्रेमाने दिवाळीचा फराळ खाऊ लागतात. तर इकडे प्रतिमाने सांगितल्याप्रमाणे कुसुमसुद्धा तिच्या घरामध्ये दिवाळीचा फराळ बनवत असते आणि इकडे प्रेमाने पूर्णाजी तो फराळ प्रतापला अर्जुनला आणि कल्पनाला खाऊ घालते आणि सर्वजण पूर्णाजीच्या पाया पडतात.
त्यानंतर विमलला प्रसाद देऊन पूर्णाजी लगेच सायलीकडे बघते आणि सायलीकडे बघताच पूर्णाजी ही सायलीसमोर येऊन सायलीला सुद्धा फराळाचा प्रसाद भरवते. तर आता सर्वजण एकत्र फराळ खाऊ लागतात तेव्हा पटकन अर्जुन हा उठून सायली शेजारी येऊन बसतो आणि सायलीला प्रेमाने फराळ खाऊ घालतो. तर आता कल्पनासुद्धा खुणावून सायली ही प्रेमाने अर्जुनच्या तोंडात लाडू टाकते. तर आता इकडे प्रतिमा ही सर्व फराळाचे पदार्थ बनवून मार्केटमध्ये येऊन त्याचं स्टॉल लावते. तर खूप लोकांची गर्दी होऊन प्रतिमाच्या हातच्या चवीने खूप सारे लोकांनी आता प्रतिमाकडून फराळाचे पदार्थ घेतलेले असतात आणि तेवढ्यात कारमधून तन्वी तिथे येते. तेव्हा ते लोक बोलत असतात की ही बाई खूप छान फराळ बनवते आणि तिच्या हाताला खूप सुंदर चव आहे. तन्वी ते त्यांचे बोलणे ऐकते. तन्वी विचार करते की आता ह्या म्हातारेकडून आपण फराळ घेऊ आणि तो मीच बनवला असं सांगून सर्वांना खाऊ घालू. आणि तिची कारमधून बाहेर येत तन्वी ही लगेचच प्रतिमाकडे जाऊ लागते. पण लोकांची भरपूर गर्दी असल्यामुळे तन्वीला पुढे जाता येत नाही आणि प्रतिमाचे ते सर्व फराळ आता लोकांनी घेतलेले असतात. तर आता बाया सुद्धा प्रतिमाचे पदार्थ घेण्यासाठी गर्दी करत असतात. तर तन्वी ओरडून सांगत असते की ताई मला सुद्धा 2-2 फराळाच्या पिशव्या द्या. पण तन्वीचं कुणीच ऐकत नसतं आणि प्रतिमा प्रत्येकाला ते फराळाचे पदार्थ पॅक करून देत असते. तर अखेर दुसऱ्या बाईकडून प्रतिमाच्या हातच्या त्या फराळाच्या पिशव्या प्रिया घेऊन तेथून निघून जाते. पण जात असताना कुसुम तिथे येते आणि प्रियाला बघत म्हणते की ही प्रिया होती का, आणि तिच्या हातात फराळाच्या पिशव्या देखील होत्या. तेवढ्यात लगेच कुसुम तिथे येत म्हणते की कविता ताई, आत्ता त्या आबोली कलरच्या ड्रेस घातलेली मुलगी इथे फराळ घ्यायला आली होती का? तर शेजारीच बाई म्हणते की हो, त्या आल्या होत्या आणि सुट्टे पैसे न घेताच त्या निघून गेल्या. तर प्रतिमा खुनीनेच विचारते कोण होती ती. तर कुसुम म्हणते की जाऊ द्या, माझ्या ओळखीचीच होती. तर प्रतिमा म्हणते की पण पैसे न घेताच ती पुन्हा गेली. तर कुसुम म्हणते की जाऊ द्या, तिला काही फरक पडत नाही. अचानक तिला बापाचा पैसा मिळाला ना, कुठं कष्टाने कमवलाय तिने. कुसुम म्हणते की बरं आता उरलेला तुम्हाला हा माल विकायचा ना कविता ताई, तेव्हा तुम्ही स्टेशन रोडला जा, तिथे हा सगळा माल विकला जाईल. नंतर आपण इथेच भेटू. कुसुम म्हणते की कविता ताई मी आता मोठ्या मार्केटमध्ये जाते बरं का. तर बाय करत कुसुम तेथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे प्रतिमा ही अखेर फराळाच्या पिशव्या घेऊन सुभेदारांच्या घरी येते. घराचे गेट उघडताच सायलीने ज्या ठिकाणी रांगोळी काढली होती त्या ठिकाणी प्रतिमा येऊन उभी राहते. तर तिच्या पिशवीतून ते 20 वर्षापूर्वीचे एक नाणे खाली पडते आणि ते रांगोळीवर जाऊन उभे राहते. त्यानंतर प्रतिमा तेथून निघून जाते. तर इकडे सायली ही तिला काहीतरी भास होऊन दरवाजा उघडते आणि समोरच रांगोळीवर पडलेले सायलीला ते नाणे दिसते आणि ते नाणे घेऊन सायली ही आतमध्ये येते. तर सायलीच्या हातातील ते नाणे हे खाली पडते आणि ते पूर्णाजी समोर येते. पूर्णाजी ते नाणे उचलून लगेचच पूर्णाजीला त्या नाण्याची ओळख पडते आणि म्हणजे प्रतिमा इथे आली होती आता असं पूर्णाजीची खात्री होते. आणि ते ऐकताच आता सायली सगट सर्वजण हे अवाक होऊन इकडे तिकडे बघू लागतात. अखेर आता प्रतिमा ही सुभेदारांच्या घरी येऊन प्रतिमेने नाणे देऊन मोठा संकेत दिलेला असतो. तर आता सायली आणि प्रतिमाची कशी हृदयस्पर्शी भेट होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.